गणपती काका आणि नाग ही आता तिसरी गोष्ट आहे माझी. एकदा काय झालं, आमच्या लहानपणी बरीचशी लागवड केलेली होती. म्हणजे तोरणजण असेल, काजू असेल, आंबा असेल किंवा इतर काही असेल अशी बऱ्याच छोट्या छोट्या झाडांची लागवड केलेली होती आजूबाजूला, घराच्या बाजूला नारूला. आणि त्यांना पाणी घालावं लागायचं मे महिन्यामध्ये. लांबून आणायचं विहिरीचं पाणी आणि त्यांना झाडांना घालायचं. असं करत असताना संध्याकाळी हे करून झालं, आणि सगळ्या झाडांना पाणी घालून झालं. आणि तिथेच बाजूला एक आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले होते आणि त्या आंब्यावर दगड मारल्याशिवाय आंबे पडायचे नाहीत, म्हणून आम्ही दगड मारायचो. आणि त्या आंब्याच्या झाडाखाली एक वारुळ होतं आणि त्याच्यामध्ये एक नागराज राहायचे. पण त्या नागराजाला काहीतरी आमच्याकडून गडबड झाली असावी, एखादा दगड बसला असावा असा अंदाज आहे. कारण संध्याकाळी आम्ही जेवढ्या कळशा एकत्र अंगणात ठेवल्या, सगळ्या कळशा अंधारात अंगणात एकत्र ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये येऊन नागोबा विराजमान झाले. ते पण बाहेरून दिसले. काका म्हणाले, काकांनी कंदील लावला आतमध्ये आणि कंदील लावता लावता म्हणाले, अरे त्या कळशा आत घ्या आता. मग आम्ही आपले आमचे मोठे बंधुराज माधव हे पुढे निघाले. कशी घेणार, एवढ्यातच नागराज एकदम अंगावर आले आणि जोरदार लांब लचक पाठ घेतली. माधवराव ओरडले एकदम, काका धावा. तसे काका आतून धावत आले, एका हातात कंदील आणि एका हातात काठी. काका किती वेगाने आमचं संरक्षण करायचं याचा अंदाज येईल तुम्हाला. काका एका हातात काठी घेऊन, एका कंदील घेऊन आले आणि नाग माधवरावांच्या जवळ जाण्यापूर्वीच काकांनी वार केला सुद्धा आणि एका नागाचे 2 तुकडे करून टाकले आणि आम्हाला त्या नागाच्या संकटापासून अक्षरशः वाचवलं. काकांचे हे ऋण आहे आमच्यावर, आम्ही विसरणार नाही. एवढ्या सहजासहजी निदान जिवंतपणे तरी कसंच विसरणार नाही. आणि नागराजाचे 2 तुकडे झाले आणि नागराजाने जे आपला प्राण सोडला त्याच्यावर हळदी कुंकू घालून अगदी व्यवस्थित पॅक करून आम्ही ते नागराज नेऊन दुसरीकडे त्याला अग्नी द्यावा लागला. कारण ते नागराज होते. असं घटना घडू नये, नागराज मारू नयेत कधी. असं म्हणतात की नागराज मारल्यानंतर त्या ठिकाणी घरटाण होतं, म्हणजे कुणी राहत नाही नंतर. आणि ते शेवटी आमच्या नशिबी आलंच की आज आपण तिथे नारोचं आमचं घर आहे, पण तिथे कुणीही राहत नाही. त्याची शांती पण करावी लागते, ती पण आम्ही केली नसावी असं मला वाटते. आणि ही गोष्ट मी इथे संपवतो.